शहादा शहरात विना नंबर प्लेट असलेला ट्रॅक्टर वाहतूक पोलिसांनी जप्त केल्याची कारवाई केवळ देखाव्यापुरतीच होती का, असा संतप्त सवाल उपस्थित झालाय। कारण जप्त केलेला ट्रॅक्टर अवघ्या काही मिनिटातच कोणतीही ठोस कारवाई न करता सोडून देण्यात आल्याचे समोर आले आहे। सदर ट्रॅक्टरची नोंदणी, विमा, परवाना व इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती की नाही, ट्रॅक्टरला नंबर प्लेटच नसताना मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई झाली की नाही, असे अनेक गंभीर प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाले आहेत। विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांकडे नंबर प्लेट अथवा कागदपत्रांमध्ये किरकोळ त्रुटी असल्या तरी तात्काळ दंड, वाहन जप्ती आणि कायद्याचा बडगा उभारला जातो। मग विना नंबर प्लेट ट्रॅक्टरवर मात्र कायद्याचे नियम शिथिल का झाले, असा थेट आरोप होत आहे। या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद अमृतकर यांनी 26 जानेवारी रोजी तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवारिया तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या उपस्थितीत जोरदार सवाल उपस्थित केला। आणि ते जसं ते ट्रॅक्टर पकडलं होतं ना, त्याचं बी आम्हाला ते दाखवा काय केलेलं तुम्ही कारवाई। ते ट्रॅक्टर पकडलं होतं ते कसं काय सोडलं बुवा, कोणाच्या याच्यानं सोडलं, तुम्ही काय याच्यानं सोडलं? आता ही गाडी त्याला खाली करून येऊ द्या आणि खाली गाडी जमा करून घ्या। तुमच्याकडे आता त्याचा फोटो काढून घ्या लागलं तर, त्याच्या गाडीत सामान होतं असं।